जसं की आपल्या सर्वांना चर्चेमधनं माहिती असेल की आज दिनांक 4 मार्च रोजी कर्जत-खालापूर मतदारसंघामधल्या खोपोली शहरामध्ये माननीय शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आज सभा होणार आहे आणि सभेची संपूर्ण जय्यत तयारी ती आयोजकांकडून पूर्ण करण्यात आलेली आहे। आणि तसं पाहायला गेलं तर आज संध्याकाळी 5 वाजता ही सभा होणार आहे आणि या सभेसाठी प्रचंड गर्दी देखील होणार आहे। गेल्या वेळेला याच पटांगणामध्ये शिवसेनेची रणरागिणी ज्यांना म्हटलं जातं त्या सुषमाताई अंधारे याच पटांगणामधनं याच सभेतनं गरजल्या होत्या। आज पुन्हा एकदा उद्धव साहेब यांची तोफ आज कडणार आहे कर्जत-खालापूर मतदारसंघामध्ये आणि विरोधकांवरती उद्धव साहेब काय निशाणा साधतील त्यांच्या भाषणामधनं याकडे सर्वांचं लक्ष आहे। या सभेसंदर्भात अजून जाणून घेण्यासाठी आपण आता बोलवत आहोत। इथे उपस्थित आहेत खोपोली शहराचे संपर्क प्रमुख शिवसेनेचे नितीन मोरे साहेब। नितीन मोरे साहेब, जरासं थोडेसे प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत, आपण आलात तर बरं होईल। तर साहेब, एकंदरीत वातावरण जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसाठी अनुकूल आहे हे लोकांमधल्या ज्या चर्चा आहेत त्यातनं दिसून येत आहे स्पष्टपणाने। परंतु आज उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय शिवसेना प्रमुख येत आहेत आणि त्यांच्या जोडीला अजून कुठच्या मान्यवरांची उपस्थिती इथे असणार आहे? उद्धव साहेब येते, त्यांच्याबरोबर आमचे नेते शिवसेने नेते आनंद गीते, कामगारांचं आधारस्तंभ सचिन भाऊ आहीर, मनोहर भोईर जिल्हाप्रमुख आहेत, बबनदादा पाटील आहेत ज्येष्ठ आमचे सल्लागार आहेत आणि किशोरताई पेडणेकर येणार आहेत, संजय आणि आमचे भावी खासदार संजोग वाघेरे साहेब आणि भावी आमदार ज्यांच्या विजयाची माल गळ्यात पडणार आहेत ते नितीनदादा सावंत हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि तमाम शिवसैनिक इथे उपस्थित राहणार आहेत। तर मित्रांनो, एवढे मान्यवर जे आहेत शिवसेनेचे मोठे दिग्गज नेते म्हणतात ते आज संध्याकाळी एकाच व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि आजच्या या सभेचं रायगड टुडे न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे थेट प्रक्षेपण संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरू करणार आहोत। तर रायगड टुडे न्यूज चॅनलवरती आपल्याला हे थेट प्रक्षेपण पाहायला मिळणारच आहे। त्याचबरोबर जसं आता साहेब म्हणाले की येत्या आमदारकीच्या निवडणुकांना नितीनदादा सावंत यांच्या जवळपास विजयश्रीची माळ जी ते त्यांच्या गळ्यामध्ये पडलेली आहे। फक्त आता औपचारिकता जी निवडणुकांची ती बाकी राहिलेली आणि एकंदरीत वातावरण तसंच नितीनदादा सावंत यांच्या बाजूने पाहायला मिळते। सगळीकडे चर्चा जी आहे ती नितीनदादा सावंत यांची आहे। पण साहेब, हे जे वातावरण निर्मिती आता झालेली आहे आणि हे जे वातावरण आहे ह्याच्यात कुठेतरी खंड पडायला नको आणि ही वातावरण निर्मिती अशीच शेवटपर्यंत राहावी यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं काय प्रयत्न पुढे जाऊन चालू राहतील? हे पहा, आम्ही हे आता जे प्रकार झालं, जे 2 गट पडले गेलेले आमची शिवसेना आहे पण आमची निष्ठावंत शिवसैनिकांची ताकद, आम्ही आतापर्यंत शिवसेनेचं जे काम केलेलं आहे जे काही लोक बोलतात की आम्ही वडापाव खाऊन काढतो, आम्ही वडापाव खाऊन दिवस काढलेले आहेत। प्रचार करार आणि नितीन सावंतांची विजयाची माल थोडं टाईम राहिलेली यांच्या गळ्यात पडण्यासाठी आणि वाघेरे साहेब पण आमचे भरपूर मतांनी निवडून येणार आहेत आणि प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिक जीवाचं रान करून या खालापूर कर्जत-खालापूर खोपोली शहरामध्ये पूर्ण प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन प्रत्येक महिला आमच्या गाडीवर जाऊन प्रयत्न करून आम्ही खूप कष्ट करू आणि आम्ही ते विजयाची माल नितीन सावंत आणि संजय वाघोरे यांच्या गळ्यात पाडण्याची वाट बघत आहे। एक गोष्ट मात्र मित्रांनो नक्कीच आहे, साहेब जे म्हणाले त्यात पूर्णपणे सत्य आहे की राजकारणामध्ये तुमच्याकडे किती पैसा असो पण सगळ्यात मोठं भांडवल जे असतं ते तुमचे कट्टर कार्यकर्ते, कडवट कार्यकर्ते आपण ज्याला म्हणतो आणि आज ते भांडवल जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे सगळ्यात मोठं भांडवल आज ते आहे आणि निश्चितपणाने या भांडवलाच्या जोरावरती पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये अस्सल भगवा फडकेल अशी अपेक्षा संपूर्ण जनतेला आहे। तर मित्रांनो, आजच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या या सभेचं संध्याकाळी 5 वाजता रायगड टुडे न्यूज चॅनलवरती थेट प्रक्षेपण आम्ही करणार आहोत। तर पाहायला विसरू नका। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।